क्षमता आहे. मी लढायला सुरुवात करत असतो. कोणी येईन नाही येईन म्हणून मी काम करत नाही. मी का ते दुसऱ्यासारखे छगन भुजबळ सारखे आंदोलन चालवित नाही की कोणाकडे गेलं की आमच्याकडे या, तिकडच जाते इकडे येत नाहीत. हे असले नाही. आम्ही क्षमतेवर, आमच्या मनगटावर, आमच्या ताकदीवर, बळावर आम्ही विश्वास ठेवतो. असले रडत नाही छगन भुजबळ सारखं इकडे जाते आणि इकडे कमी येत नाही. तेव्हा तसं ना मंत्रालय टाका, तिथे रडत नाही तसं आम्ही त्यांच्यासारखं. निवडणुका जवळ आलेल्या आहेत, आचारसंहिता लवकर लागू होणार आहे. नेमकं तुम्ही आज सुरू करताय आंदोलन, आज याकडे कसं बघताय? कारण की दिवस कमी राहिले, लढा खूप मोठा आहे. निवडणुकीशी आम्हाला देणं घेणं नाही. आचारसंहितेमध्ये तेच सांगितलं ना, आचारसंहिता म्हणजेच निवडणुकीचीच आचारसंहिता लागणार आहे ना. आचारसंहिता दुसरी थोडीच कोणाची लागणार आहे. आम्हाला त्या निवडणुकीशी देणं घेणं नाही, म्हणून मी आज स्पष्टपणानं सांगितलंय. आणि मी हे मुद्दा म्हणून आपल्या पत्रकार बांधवांना सांगतोय हा शब्द, की मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाहीये. राजकारणाचा एकही शब्द आम्ही बोलणार नाही, पण आमच्या अंमलबजावण्या करा आणि त्याच्यानंतर बोंबलायचं नाही. आणि मग मात्र माझा समाज तुमचा ऐकून घेणार नाही. तुम्ही जर बोंबलात, राजकीय भाषा बोलायला लागले, निवडणूक लढवायचं म्हणायला लागले किंवा पाडापाडी करायचं म्हणायला लागले, त्याच्यानंतर माझा समाज तुमचा ऐकून घेणार नाही. तुम्हाला ही संधी आता. आम्हाला राजकारणाबद्दल एक शब्द बोलायचा नाही. माझ्या समाजाचं ध्येय आरक्षण, त्याचे सगळ्या ज्या मागण्यात आमच्या त्याची अंमलबजावणी करा. हे सरकारला आम्ही प्रामाणिकपणानं सांगतो. परत बोंबलत बसायचं नाही की पाडापाडी सुरू केली, नामकं केलं. जो देईल तो देणारा समाजाला दिसणार. नाही दिलं वरून बोंबलायचं नाही, मराठी ऐकून बी घेणार नाही. म्हणून मी पुन्हा एकदा माझा जीव जाळायला लागलोय. सरकारला संधी आता द्या. तर आमच्या मागण्या मान्य करा असं जरांगे पाटील म्हणतायत. आमचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. ओबीसीतनं आरक्षणावर मात्र जरांगे पाटील ठाम आहेत. मराठा आणि कुणबी एकच आहेत, हेच आता सरकारनं सिद्ध करावं. सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करावी ही जरांगेची प्रमुख मागणी आहे आणि त्यासाठी ते उपोषणाला बसतायत. राजकारणाबद्दल मी काहीही बोलणार नाही, एकही शब्द बोलणार नाही. आम्हाला राजकारणाबद्दल बोलायचंच नाही, निवडणुकांसंदर्भात आम्हाला काही बोलायचं नाही, असंही जरांगेंनी यावेळेला स्पष्ट केलंय.